करणी आणि काळा जादू करणाऱ्यांना नक्कीच माहित असेल की ह्यो देव कोणचा आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये. मी आणि नाना नटून कुठं चाललो असेल तर आज आमुषा होती. श्री रेवणसिद्ध महाराज रेणावीमध्ये आलो होतो. रेवणसिद्ध महाराजांचं दर्शन घ्यायला आलो मंदिरापाशी. जरा भूक लागली होती, म्हणलं बेळ खाऊन घ्यावं होती. नंतर नारळ वगैरे घेतला आणि निघालो देवाकडं. तर चपल्या काढून निघालो होतो मित्रांनो. नारळ जी विकतात त्या मावशीपाशी चपल्या ठेवल्या होत्या. इकडे गाड्याला जरा पाय लयच पळत होतं, म्हणून गडी निघाला होता साईडनं कडकडनी. तर आता एक वेगळा विषय सांगतो तुम्हाला मित्रांनो. ही जी मंदिर आहे श्री रेवणसिद्ध महाराज म्हणजेच वेताळ बाबा यांचं मंदिर आहे मित्रांनो. तर इथं कशाला आलोय तर आमोश आहे त्याच्यामुळे दर्शन घ्यायला आलोय. आणि इथला एक खास विषय म्हणजे सांगायचं झालं का नाही तर भूत प्रेत किंवा करणी तसलं जर कोण करत असेल तर एकदम जालीम उपाय ह्यांना इथं असतोय बघा. तर मंदिरामध्ये आलो होतो, भरपूर लाईन लागली होती म्हणून मग दर्शन घेतलं आणि म्हणलं आपण निघावतं. निघता निघता इथं खाली भुयारामध्ये एक देवस्थान आहे. इथं बसर सिद्ध महाराजांचं मंदिर आहे खाली. भुयारातल्या बसर सिद्ध महाराजांचं दर्शन घेतलं आणि मी नानापासून निघालोय. नानाला म्हटलं चालवा गाडी, आता मला पण जरा कंटाळा आलाय. आता आपण निघालोय मित्रांनो श्री वेताळ गुरु महाराज रेवणसिद्ध यांच्याकडं. आपण जे आधी पाहिलं ती रेणावीतलं मंदिर आहे रेवणसिद्ध महाराजांचं. आणि रेवणसिद्ध गाव ही वेगळं आणि रेणावी वेगळी. तर आपण आलोय वेताळ गुरु मंदिर, म्हणजेच भूतांचा राजा किंवा जिथं चेडा चटकील तिथलं जी एकदम जालीम उपाय त्यांच्या मंदिरात आपण आलोय मित्रांनो. नारळ वगैरे मस्तपैकी घेतला आणि तिथं बाहेरच धागा विकते ती, त्यांच्याकडून धागा पण घेतला. देवाच्या पायावरती लावायचं आणि गाड्यात वगैरे बांधायचं किंवा दुकानात वगैरे बांधायचं, जेणेकरून आपलं दुकानच नाही भरभराटी लागते. मंदिराची घंटी पिंटी मस्तपैकी वाजवली आणि निघालोय आतमध्ये. नाना पण पाठीमागून येत होतं. तर या मंदिरात आल्या का नाही एवढं प्रसन्न होतंय का ना मित्रांनो. प्रसन्न म्हणजे मन इतकं भारी वाटतंय का नाही, एकदम मनाला शांतता वाटते. तुम्ही पण आता एकदा दर्शन करून घ्या. भूतांचा राजाच म्हणजेच श्री वेताळ गुरु यांचं एकदा दर्शन मस्तपैकी करून घ्या. मस्तपैकी दर्शन वगैरे केलं मित्रांनो, देवाला नारळ वगैरे फोडला आणि शेवटचं पाया पडून निघाले घराकडं. जर कोणाला खरंच काय अडचण असेल करणी बाधाची ही, तर तुम्ही एकदा नक्कीच देवाचं दर्शन घेऊन या. तुमच्यावरची बाधा एकदम नक्कीच निघून जाईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जाता जाता फॉलो तेवढं करा.